नंदुरबारच्या उपनगर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे। गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जात असलेला विमल पान मसाला आणि गुटखा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत कारसह तब्बल 16,12,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। बातमी मिळाली की गुजरात राज्यातल्या काही ठिकाणून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन आपल्याकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणत आहे। त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही टीमला आदेश देऊन पथक नेमले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन उपनगर हद्दीतली आडची गावातील शिवारातून एक वाहन जे आपल्यासमोर आता लावलेलं आहे, हे वाहन व त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा 1,61,000 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू की जिची जो प्रकृतीला हानिकारक आहे आणि ज्याची विक्री महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ठरवून गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं आहे असा आपल्याला मिळून आला होता। त्यावेळेला आपण रेड करून तो गुटखा जप्त केलेला आहे। अन्न व सुरक्षा महामंडळ FDI सुरक्षा अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून त्यांनी रीतसर फिर्याद दिल्याने त्याचा तपास चालू आहे। एकूण 16,61,000चा अंदाजे मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे अटक आरोपी शिंदे, तर याला माननीय न्यायालयासमक्ष उभं केलेला असता माननीय न्यायालयाने त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदर गुटखा हा गुजरात राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून त्याने आणलं आपल्याकडे नंदुरबार शहरात विक्रीसाठी तो देणार होता असं समजलं आहे। त्याची फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक दोन्ही गोष्टींचा तपास